नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, महिला व बालविकास विभागातर्फे मदतनीस पदांची भरती, नेमकी भरती कुठल्या जिल्ह्यात होणार आहे याबद्दलची सर्व अपडेट आपण पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण जाहिरात समजून घेऊयात। जाहिरात: अंगणवाडी मदतनीस भरती, महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक A/2022/ प्रत क्रमांक 94/6 दिनांक 2 फेब्रुवारी 2023 नुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सांगली शहर या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे। शहर निहाय रिक्त पदे संख्या पुढील प्रमाणे आहे। नेमकी बघूयात एकूण किती पदे रिक्त आहेत ती। अंगणवाडी क्षेत्राचे नाव: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र सांगली। या ठिकाणी मित्रांनो एकूण ज्या काही जागा आहेत ज्या भरायच्या आहेत मदतनीस पदांच्या, त्या म्हणजे की एकूण 8 या ज्या काही जागा आहेत त्या भरण्यात येणार आहे। यासाठी नेमकी अटी व शर्यती काय असणार आहेत, शैक्षणिक पात्रता जी काही असणार आहे ते सर्व आपण खाली पाहूयात। अटी व शर्यती: पदाचे नाव: अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा। म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हे लक्षात घेऊ शकता की अंगणवाडी मदतनीस हे जे काही पद आहेत त्यांना हे वेतन नसून त्यांना मानधनी सेवा ही दिली जाते। चला तर पाहूयात आणखी माहिती। मानधन जे काही असणार आहे याबद्दलचे ते म्हणजे की एकत्रित मानधन मिळते प्रतिमाह 5500 रुपये एवढे हे मिळत असते। त्यानंतर यासाठी जी काही शैक्षणिक पात्रता जी काही लागणार आहे ती म्हणजे की अंगणवाडी मदतनीस पदासाठी महिला उमेदवारांसाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रांच्या गुणपत्रकांच्या सत्यप्रती सोबत जोडाव्या लागणार आहे मित्रांनो, म्हणजेच अर्जासोबत तुम्हाला हे जोडावे लागणार आहे। त्यानंतर वास्तव्याची किंवा स्थानिक रहिवासी असण्याची अट: महानगरपालिका क्षेत्र मदतनीस पद रिक्त आहे। या महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल। स्थानिक रहिवासी असलेले बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे। आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांचे डोमोसियल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र, तलाठी सत्यप्रत जोडावी। तसेच उमेदवारांनी संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे स्वयंघोषपत्र सोबत जोडण्यात यावे। या ठिकाणी वयाची जी काही अट असणार आहे ती म्हणजे की जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकाच्या किमान 18 वर्षे पूर्ण व कमाल 35 वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी 40 वर्ष राहील। म्हणजेच मित्रांनो एकूण 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वय हे लागणार आहे जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापासून। आणि त्यामध्ये जे काही आपल्या विधवाताई जे काही असणार आहेत त्यांना एकूण 5 वर्षे ही सूट देण्यात आली आहे यामध्ये, ती म्हणजे की 40 वर्षापर्यंत त्यांना अर्ज हा करता येणार आहे। त्यानंतर लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहेत ते पाहूयात। उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्ये असावीत। उमेदवारास 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही। सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तत्काळ सेवामुक्त करण्यात येईल। तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास 2 हयात अपत्य असून देखील 3रे अपत्य झाल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल। म्हणजेच तुमच्या हे लक्षात आले असेल की ज्या उमेदवाराला फक्त 2 मुले असणार आहेत त्यांनाच हा अर्ज जो काय आहे तो हा करता येणार आहे, कारण की त्याबद्दलचे प्रमाणपत्र हे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे। चला तर पाहूयात याबद्दलची आणखी माहिती। भाषेचे ज्ञान: ज्या अंगणवाडी केंद्राकरिता मदतनीसांची नियुक्ती करावयाची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा उर्दू हिंदी पैकी एका भाषा बोलणारी असतील तर अशा अंगणवाडीमध्ये मदतनीस यांच्या पदावर येथून पुढे सदर भाषेचे ज्ञान असलेली लिहिता वाचता येणे उमेदवाराची मदतनीस म्हणून नेमणूक करण्यात येईल। तथापि अशा उमेदवारांची इयत्ता 10वी किंवा 10वीपेक्षा जास्त शैक्षणिक अर्हतापैकी किमान एका अर्हता मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान असणे हे आवश्यक या ठिकाणी राहणारच आहे मित्रांनो। त्यानंतर विधवा किंवा अनाथ उमेदवाराबाबत: विधवा किंवा अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील। बदलीबाबत पाहूयात आपण।
अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे अर्जदार स्थानिक रहिवासी असावी. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतेही बदलीचे प्रावधान राहणार नाही. म्हणजेच की तुम्हाला बदली ही त्या ठिकाणी करता येणार नाही. एकदा ज्या ठिकाणी तुम्ही रुजू झाले त्याच ठिकाणी तुम्ही हे राहणार आहेत. त्यानंतर प्रवर्ग पाहूयात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जाती जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्र असलेली साक्षांकित प्रत ही सोबत जोडावी. आणि अर्ज सादर करणाऱ्या मी सर्व ताईंना हे सांगू इच्छितो की तुम्ही हे जे काही प्रमाणपत्र असणार आहे जातीचे तुमचे ते तुम्ही नक्की हे जोडावे, कारण की त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा मार्क हे दिले जातात. त्याबद्दलचा व्हिडिओही मी ऑलरेडी हा बनवलेला आहे की नेमकी लिस्ट ही कशी लागते. तोही व्हिडिओ तुम्ही एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करून एकदा पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला नेमकी लिस्ट मार्क हे कसे मिळणार आहे, कोणत्या पद्धतीने मिळणार आहे तेही तुमच्या लक्षात येईल. तर जरा वेळ न घालवता आपण हा संपूर्ण व्हिडिओ हा एकदा समजून घेऊयात. शासकीय यंत्रणेतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र प्राप्त सोबत जोडणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जर का अंगणवाडी मदतनीस म्हणून किंवा अंगणवाडी सेविका म्हणून जर का 2 वर्ष जर का कुठेही काम केले असेल तर त्याबद्दलचे प्रमाणपत्र जर का जोडल्यास तुम्हाला नक्कीच त्याचाही फायदा या ठिकाणी हा होणार आहे. जाहिरात प्रसिद्धी 16/11/2023 म्हणजे 16 नोव्हेंबरपासून तुम्हाला हा जो काही फॉर्म आहे तो हा या ठिकाणी अर्ज हा करता येणार आहे. चला तर पाहूयात अर्ज स्वीकारण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती पाहूयात. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 8/12/2023 म्हणजे की 8 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्हाला हा जो काही फॉर्म आहे तो सायंकाळी 6:15 हा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हा भरता येणार आहे. त्यानंतर अंतिम दिनांकानंतर असलेला किंवा डोकेद्वारे पोस्टाद्वारे विलंबनाने पोहोचलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज स्वीकारण्याचे जे काही ठिकाण असणार आहे मित्रांनो ते म्हणजे की बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी सांगली शहर यांचे कार्यालय ब्लॉक नंबर 09 मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर सांगली. ईमेल sanglicdpo@gmail.com या पत्त्यावर तुम्ही जे काय आहे तो हा जो काही अर्ज आहे आपला मदतनीस पदांचा तो या ठिकाणी पाठवू शकता. आणि तुम्हाला जो काही याबद्दलचा अर्ज जो काही आहे तोही या ठिकाणीच तुम्हाला हा भेटणार आहे. यानंतर प्राथमिक यादी म्हणजे पहिली यादी जी काही लागणार आहे ती म्हणजे की अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून 15 दिवसात कार्यालयाचे नोटीस बोर्डावर यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे की जी काही पहिली यादी जी काही लागणार आहे मेरिट लिस्ट ती अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून ही 15 दिवसाच्या आत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर या ठिकाणी ही लागणार आहे. त्यानंतर यादीस हरकती कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्यासोबतचे दिलेले गुण बाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी प्राथमिक यादी कार्यालयात नोटीस बोर्डावर प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी सांगली शहर यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीचे कोणत्याही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला हरकती जर का घ्यायची असेल तुमच्या गुणांबाबत तर ती तुम्हाला यादी लागल्यानंतर 10 दिवसाच्या आत तुम्हाला या ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी सांगली शहर यांच्याकडे हे करावे लागणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की नेमकी यादी म्हणजेच मेरिट लिस्ट ही कशी लागणार आहे, तुम्हाला गुण हे कसे मिळणार आहे, कुठल्या पात्रतेसाठी तुम्हाला किती गुण मिळणार आहे याबद्दलचा व्हिडिओ मी अगोदर हा बनवलेला आहे. त्याबद्दलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही दिली आहे. तो व्हिडिओही एकदा तुम्ही पाहून घ्या म्हणजे की तुम्हाला कळेल की नेमकी लिस्ट ही कशी लागणार आहे. चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती आपण समजून घेऊयात. त्यानंतर प्रतीक्षा यादी. जर उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसापर्यंत रुजू झाला नाही तर त्यास अपात्र ठरविण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारास गुन्हा क्रमांकानुसार नियुक्ती देण्यात येईल व सदर प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यापासून 1 वर्षापर्यंत वैध राहील. म्हणजेच मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लक्षात आले असेल जर का उमेदवार नियुक्तीच्या आदेशानंतर 30 दिवसापर्यंत जर का रुजू हा जर का झाला नाही, जर का तो कामावर जर का आला नाही तर त्याला अपात्र हा या ठिकाणी हे ठरविण्यात येणार आहे. त्यानंतर जे कोणी प्रतीक्षा यादीतील गुणपत्रानुसार जे कोणी वरती असणार आहेत प्रतीक्षा यादीमध्ये त्यांना हे सर्वप्रथम प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे.
त्यानंतर निवड प्रक्रियेचे विरुद्ध तक्रार अपील. निवडी संदर्भात कोणत्याही उमेदवाराची त्यांच्यावर अन्याय झाल्याची तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत माननीय विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल. त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीचे कोणत्याही परिस्थितीत दखल घेता येणार नाही. त्यानंतर कागदपत्रांच्या प्रती. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या असाव्यात. म्हणजे सोबत जोडलेले सगळे कागदपत्र हे अटेस्टेड असावे. म्हणजे जे काही झेरॉक्स असणार आहेत आपल्या त्या सर्व अटेस्टेड ह्या असल्या पाहिजेत. त्यासाठी राजपत्रित अधिकारी किंवा माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे असावे. म्हणजे यापैकी तुम्ही कुणाचेही अटेस्टेड त्या ठिकाणी आणू शकता. अर्जाबद्दलची आणखी माहिती आपण पाहूयात. जाहिरातीमध्ये दिलेल्या विविध नमुन्यात अर्ज करावा. अर्जात खोडतोड गिरवागिरवी करू नये, तसेच व्हाईटनरचा उपयोग करू नये. अर्ज रद्द करण्यात येईल. अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्र प्रमाणपत्र घेतले जाणार नाही. म्हणजेच तुमच्या हे लक्षात आले असेल की अर्जाच्या वेळी तुमचे हे जे काही कागदपत्र असणार आहे हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी जमा हे करायचे नाही आहेत. म्हणजे ते कागदपत्रे तुमच्याकडून हे घेतले जाणार नाही आहेत. उमेदवारांनी विवाहापूर्वी नाव व विवाहानंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असले बाबतचे राजपत्र किंवा 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्ज सोबत जोडणे आवश्यक राहील. म्हणजे ज्यांचे विवाह म्हणजे ज्या ताईंचे लग्नानंतरचे नाव हे चेंज झाले आहे, म्हणजे आडनाव जे काही चेंज झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही नावात बदल झालेली व्यक्ती तीच आहे यासाठी तुम्हाला 100 रुपयाचं स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र या ठिकाणी द्यावे लागणार आहे. अर्जदारांनी नियुक्तीकरिता कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दावा असल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला निवड झाल्याबाबत कळविण्यात येईल. इतर उमेदवारांना कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही. अंगणवाडी मदतनीस यांना शासन नियमानुसार दरमहा मानधन देय आहे. शासकीय नियमानुसार एकत्रित मानधन वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुदेय राहील. मात्र मानधन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुदेय राहणार नाही. म्हणजेच तुम्हाला मानधना व्यतिरिक्त कुठलाही वेगळा भत्ता या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार नाही असा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी हा केला आहे. अंगणवाडी मदतनीस हे एकत्रित मानधनवरील मानधनी स्वरूपाचे पद आहे. सदर पदास बदली सेवानिवृत्त वेतन वाढ व शासकीय सवलती अनुदेय नाही. शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे 75 गुण 12वी पदव्युत्तर D.Ed, B.Ed व SSC IT यांचे एकत्रित कमाल 75 गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत. मित्रांनो, याबद्दलचे सर्व वर्गीकरण मी सेपरेट व्हिडिओमध्ये हे केले आहे. त्याबद्दलचा व्हिडिओही तुम्ही एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता. त्यानंतर विधवा किंवा अनाथ यांना 10 गुण, त्यानंतर अनुसूचित जाती व जमाती यांना 10 गुण, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग यांना 5 गुण. त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास 5 गुण या ठिकाणी मिळणार आहे. या सर्वांची टोटल करून ही मेरिट लिस्ट ही लावण्यात येणार आहे. याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ हा मी बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या. त्याबद्दलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही दिली आहे. ज्यांना नाही समजली त्यांनी आपल्या व्हिडिओला व्हिजिट करून तो व्हिडिओही एकदा पाहू शकता. त्यानंतर पत्रव्यवहार. भरती प्रक्रियेसंबंधित अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. सर्व सूचना जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्यतीप्रमाणे असतील. सुधारित सूचना असल्यास वेळोवेळी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येईल. म्हणजे जी काही सूचना असणार आहे ती तुम्हाला कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर जाऊनही चेक करावी लागणार आहे. सेवा समाप्तीसाठी वयाची अट. सदर जाहिरातीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत व त्या शारीरिकदृष्ट्या कामास करण्यास सक्षम नसल्यास त्यापैकी जे आधी येईल ते या ठिकाणी सुरू राहील. त्यानंतर भरती प्रक्रिया. सदरील भरती प्रक्रियेत नमूद पद संख्येत बदल करण्याचा अथवा संपूर्ण भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचा पूर्ण अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सांगली शहर यांना या ठिकाणी राहणार आहे. अंगणवाडी मदतनीसांची भरती प्रक्रिया ही महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग
शासन निर्णय क्रमांक A22/2022 प्रत क्रमांक 94/6 दिनांक 2 फेब्रुवारी 2023 मधील अटी व शर्यतींच्या अधीन राहून करण्यात येईल। चला तर मित्रांनो, आशा करतो की ही जी काही जाहिरात आहे ही संपूर्ण तुम्हाला समजलीच असेल आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जो काही तुम्हाला अर्ज आहे तो 8 डिसेंबरपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज जो काही आहे तो या ठिकाणी करता येणार आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही जाहिरात आहे, ही जी काही जाहिरात आहे ही सर्व समजलीच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जाहिराती किंवा शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि 2 फेब्रुवारी 2023चाही जो काही GR आहे अटीचा व शर्यतींचा तोही आपण अपलोड हा केलेला आहे, तोही व्हिडिओ एकदा तुम्ही पाहून घ्यावा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जाहिरात GR घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।